मंचर शहरामध्ये डोबीमाळा या वस्तीमध्ये बिबट्याचा वावर वाढलेला आहे। वारंवार लोकांना त्याची भयभीत झालेले आहेत। बिबट्यावर दिवसातून 2-3 वेळा वसतिगृहात राहणाऱ्या सोसायटी त्यामध्ये होत आहे। आजकाल लहान मुले किंवा लोक सकाळी जॉगिंगला जातात, त्यांना भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। वन विभागाला सांगितले होतं, ते येऊनही गेले होते, त्यांना पायाचे ठसे भेटले किंवा आता व्हिडिओ रेकॉर्डिंग झालं, कॅमेऱ्यामध्ये सीसीटीव्ही मध्ये बिबट्याचा वावर दिसलेला आहे। तर लोकांना असं सांगायची विनंती करतो की लोकांनी फिरताना एकटे न फिरता ग्रुपने फिरा, काहीतरी आपल्या सोबत काठी किंवा घुंगराची काठी वगैरे असं घेऊन फिरा, जेणेकरून वाजल्याने बिबटा हल्ला करणार नाही। लहान मुलांना संध्याकाळी एकटे सोडू नये किंवा क्लासला लहान मुले एकटे जातात संध्याकाळच्या वेळेस 7-8, खाली लाईट नसते रोडला, त्यामुळे सुद्धा बिबट्याच्या लहान मुलांना भीती आहे। त्याचे लोकांनी दक्षता घ्यावी हे माझं लोकांना सांगणं आहे। आणि आता 1-2 दिवसात आम्ही वन खात्याची मीटिंग लावणार आहे आणि बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी मागणी करणार आहे। आमचे मार्गदर्शक संदीप भाऊ बानकेले असतील, डॉक्टर ताराचंद कराळे असतील, हे आम्ही वन खात्याशी जाऊन मीटिंग करून बिबट्याला पिंजरा बंद करण्यासाठी मागणी करणार आहोत। कारण हा बिबट्याचा वावर खूप वाढलेला आहे। पाळीव कुत्री प्रत्येकाच्या आमच्या इथून जवळजवळ 5 ते 6 कुत्री गायब झालेली आहे। पाळीव कुत्री म्हणजे प्रत्येक घराच्या दारातून कुत्री ओढून येतात। उद्या लहान मुलं असतील, घरात वाट्यावर खेळत असतील किंवा काही करत असतील, त्यांच्या पण जीवाला धोका आहे। त्यासाठी वन विभागाने लवकर ते दक्षता घेतली पाहिजे ही आमची मागणी आहे। या ठिकाणी बिबट्याचा वावर आहे बरोबर, तर वन अधिकारी या ठिकाणी येऊन गेले होते का? हो, वन अधिकारी येऊन गेले होते, त्यांनी पाहणी केली। एक दिवस त्यांनी गाडी सुद्धा फिरवली त्यांची लोकांना दक्षता राहण्यासाठी, पण पुन्हा काय त्यांची गाडी आली नाही, पुन्हा त्यांनी लक्ष पण दिलं नाही काय झाले काय नाही। पण त्यांनी काहीतरी पाऊल घेतलं पाहिजे किंवा काहीतरी योजना केली पाहिजे, पिंजरा लावला पाहिजे, कारण बिबट्याचा वावर जास्त वाढलेला आहे। लोकांमध्ये भीतीचं वातावरण झाले, लोक लवकर आता घराच्या बाहेर सुद्धा निघते नाही। भाजीपाला घ्यायला यायचं म्हटलं तरी लोक भीतात आहे, महिला भीतात आहे, किंवा जॉबला जे लोक जातात त्यांची ड्युटी कधी रात्री 2ला येतात, कधी 3ला येतात, कधी पहाटे 4ला ड्युटीवर नाही येतात, तर एकटे येत असतात। आता या ठिकाणी जसं वन अधिकाऱ्यांना काय सांगणार आहे तुमच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून, काय सांगणार? आमचं एवढंच सांगणं आहे की बिबट्याचा बंदोबस्त करा तुम्ही, 2-3 दिवसात काहीतरी पाऊल उचला, पिंजरा लावा किंवा काहीतरी करा।